बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, 3 वस्तू एक झाल्या पाहिजे. एक गुरु, शिष्य आणि परमात्मा. लक्षात घ्या, गुरु, शिष्य आणि परमात्मा तिन्हीचं अभेद ऐक्य झालं तरच समाधी अवस्था प्राप्त होते. एक मन, एक बुद्धी, एक विचार, एकात्मभाव. इतकं समर्पण झालं पाहिजे. तो गुरुमय झाला पाहिजे. शिष्य एकदा गुरु शिष्य ऐक्य झाले की 1 इंचानी पाय उचलत नाहीत. इंच पाय उचलत नाहीत. 6 इंचाचा पाऊल उचलत नाही किंवा 2 फुटाचा. 1 मैलासारखा पाऊल उचलतो. कारण गुरुची शक्ती संक्रमित होते. शिष्य इतका स्पीडीने वर चढतो, वेगाने वर चालतो. रज्जम म्हणतो, मला गुरुकृपेने अशी जागा मिळाली, तेथून पतन नाही, पुन्हा खाली येणे नाही. मला एका ठिकाणी निश्चित उंचीवर ते गुरुनी नेऊन बसवलंय. आता खाली येणे नाही. पायी निश्चल ठोर, निश्चल शब्द आहे. अविकंप स्थितीत नेऊन मला गुरुनी ठेवलंय. आता खाली येणे नाही. इतका ऐक्यभाव माझ्याशी त्यांचा झालेला आहे. स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्युरज्जब जनरज्जब उनकी दया पायी निश्चल ठोर. ही दयेची भीक त्यांनी मला केलं आणि त्या आढळ पदावर मला नेऊन बसवलं. रज्जब कु अजब मिल्या गुरुदादू दातार. जनरज्जब उनकी दया पायी निश्चल ठोर. रज्जब म्हणतात, माझ्या सामर्थ्याने नाही, त्यांच्या कृपेने मला हे पद प्राप्त झालंय, त्यांच्या दयेनी. तुकारामही तेच म्हणतात. अश्रुत हे प्रासादिक कृपा भीक स्वामीची. अश्रुत हे प्रासादिक, मला प्रसाद मिळालाय गुरुकडून. कृपा भीक स्वामीची. अश्रुत प्रासादिक ही अध्यात्म शक्ती माझ्यामध्ये जी निर्माण झालेली आहे ती गुरुनी दिलेली भीक आहे. तेच रज्जब म्हणतात. रज्जब म्हणतात, माझ्या सामर्थ्याने नाही, त्यांच्या कृपेने मला पद प्राप्त झाले. आपल्या प्रयत्नाने होत नाही. क्रांती जी घटित होते आध्यात्मिक, ती त्यांच्या कृपाप्रसादाने होते. कृपाप्रसादाने. रज्जब कु अजब मिल्या गुरुदादू दातार. अजब म्हणजे अलौकिक गुरु मला मिळाले. लौकिक गुरु, अलौकिक गुरु, फार सुंदर टर्म्स आहे पाही. अजब मिल्या. लौकिक आणि अलौकिक काय? लौकिक म्हणजे जे गुरु व्यवहाराच्या वस्तू देण्याकरिता सज्ज झालेत ते गुरु नाहीत, ते गुरु आहेत. मग मंत्रगुरु, शास्त्रगुरु याच्यात येतात. लौकिक काय पाहिजे? महाराज मुलगी 12वीत आहे, मग जरा मेरिटमध्ये आली पाहिजे, मंत्र घ्या. एक मंत्र देतात. मला एक मंत्र मिळाला होता, बाप्पासाहेबाकडनं नाही, सांबादादा मानवतकरकडनं. मॅट्रिकच्या अगोदर 9वीमध्ये होतो. कीर्तनाला आले होते. किती ते म्हणलं 9वीमध्ये. घे म्हणले 2 मंत्र लिहू. मग मी ते घेतली होती आणि त्याचा जप करत होतो त्यांच्याकडनं. शंकरो शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो ब्रुवंतुना. असे मंत्र होते.
म्हणजे हे म्हणायचं आणि म्हणले मग नंतर अभ्यास कर. लौकिक गुरु, संसाराच्या इच्छा पूर्ण करणारे, संसाराच्या इच्छा फलद्रूप करण्याकरिता मंत्र देणारे. गायत्री मंत्राचा करा, काय होईल? पोरग होईल. काय होईल? पास होशील. काय होईल? तुझं कल्याण होईल. रोग जाईल. त्यांच्या मागे जग आहे बरं. ह्या देशामध्ये लौकिक गुरुच्या मागे जग गेलं. मंत्र घ्या, दोरी घ्या, गंडा घ्या, ताईत घ्या, काय घ्यायचं घ्या. महाराज दुःख आहे, ठीक आहे ये. हा दुःखी असतो बरं का स्वतः महाराज, याचं डायबिटीज गेलेलं नसतं. महाराज डायबिटीज झाला, चल ये. सगळं त्यांच्याकडे असतं. त्या महाराजाला बीपी असतो, पण बीपीवाले जातात, घे रुद्राक्ष घाल, सगळं काही आहे. महाराज धंदा चालत नाही, मंत्र घे, जप कर. गेले पुन्हा, नाही धंदा चाललाच नाही, बरोबर केला नसेल, पण दुसरा घे. आपल्याजवळ कमी मंत्र नाहीत. आणि योगायोगाने एखाद्याचं फलित झालं, तोडणी डोरा करतो, महाराज महाराज महाराज. शिर्डीच्या साईबाबांना, गजानन महाराज शेगाववाल्यांना लौकिक गुरु म्हणून भजले लोक, फायदा झाला नाही. नाही झाला फायदा. आणि आता तर जगात तुम्हाला बाहेर दिसतात सगळे लौकिक गुरु, सगळे लौकिक. बाप्पासाहेबांनी आम्हाला बंधन टाकलं, नो लौकिक, पारलौकिक जे येतील त्यांना द्या. लौकिकमध्ये खर्च करू नका शक्त्या. जग बदमाश आहे. जगाला फुकट पाहिजे आणि संसारिक वस्तू पाहिजे, परमेश्वर नको आहे. असे एखादेच असतात. आध्यात्मिक शक्ती संक्रांत करणारे अनेक गुरूंपैकी एकच असतात. म्हणून शिर्डीच्या साईबाबाकडनं लौकिक फायदे झाले, अलौकिक नाही. गजानन महाराज शेगावकडनं अलौकिक फायदा नाही झाला, अनेक लोकांकडनं झाला नाही. आध्यात्मिक फायदे देणारे, अलौकिक फायदे देणारे विरळे विरळे. ते लौकिक देत नाहीत. एखाद्या वेळेस तुमचा उन्हाळा होईल म्हणतात, भानगड नाही. नीट वागले ठीक, नाही तर उलट होईल, सांगता येत नाही. तुकाराम लौकिक फायदा नाही देणार, अलौकिक. अरे सदैव वैकुंठ गमन करून मी पूर्ण देऊगावाला नेतो असे म्हणणारे एकमेव तुकाराम होते. रामानंतर राम म्हणाले पूर्ण अयोध्येला घेऊन जातो, आणि तुकाराम म्हणाले पूर्ण देऊगावाला घेऊन जातो. काय पॉवर आहे. पण लौकिक अर्थाने कोणाला काहीही न देणारी ही महात्मे असतात. कंडिशन आहे, कंडिशन प्रेसिडेंट. नाही द्यायचं. आपल्याकडे फारच वेगळं आहे. आणि लोक लौकिक गुरूंच्या मागे, त्यांच्या मंत्रांच्या मागे, त्यांच्या यंत्रांच्या मागे. आणि जे लौकिक देतात ते पारलौकिक देऊ शकत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अलौकिक शक्ती देऊ शकत नाहीत, लिहून घ्या. त्यांच्या कर्मकांडांच्या प्रयोगातनं जे थोडं बहुत काही सामर्थ्य मिळालेलं असेल ते नष्ट करून टाकतात लौकिक शक्ती यांना देण्यामध्ये. त्यांना माहिती नसतं की आपलं भांडं रिकामं होत चाललंय, आणि काही दिवसांनी ते संपूनही जातं. त्यांना रोग होतात त्या महाराजांना. आणि थोडं बहुत जे अलौकिक मिळालं ते त्यांनी वाटून टाकलेलं आहे, आणि काही राहिलेलं नाही आहे जवळ. त्या महाराजांच्या डेथ कशा झाल्या ते तुम्ही नंतर पहा. फार कठीण आहे. पण राज्य म्हणतात माझे गुरु अलौकिक होते, लौकिक देणारे नव्हते. मला गुरुने असे अलौकिक पद दिले आणि मलाही लौकिक नाही दिलं, बरं अलौकिक पद दिलं. त्यामुळे संसारात आहे. माझ्या बहिणीसाठी पावर वापरायची होती, भावाला वापरली म्हणून शेखरनी खटकन रोखलं मला. मरू द्या, शांततेने मरू द्या.
आणि तुम्हाला काही वाटलं तर मला म्हणाला, शेखर, की माझ्यावर ते पाप लागू द्या, चुकूनही दैवी पावरचा उपयोग करायचा नाही. एकदम बंदी घातली, नाही करायचं. दैवी पावरचा उपयोग शिष्याला पूर्ण करण्याकरता न्यायचं असतं, म्हणून ह्या फालतू गोष्टीत वापरायची नसते. रोखून टाकलं. चुकूनही भावाला केलं तसं करायचं नाही. एकदम बंदी टाकली. कुठलाही प्रयोग करायचा नाही. खुशाल मरू द्या. केवढा अवघड आहे. त्यामुळे संसारात आहे मी, कोण म्हणतात रज्जब, पण संसार माझ्यात नाही. मी संसारात आहे असं आढळपद दिलंय. आपण तर संसाराच्या वस्तू मानतो. शिर्डीचे साईबाबांचं सिरियल पहा, त्रासून गेले होते लोक, इतकं मागत होते. नको म्हणाले आता राहणं, त्रासून गेले होते. ज्यांच्यामध्ये दैवी झलक मिळेल तेथे वाका. ज्या सत्पुरुषांमुळे, सत्पुरुषांकडे दैवी झलक असेल, दैवी पावर असेल, तिथे वाका, नम्र व्हा. जेथून तुम्हाला आशेचा किरण दिसेल तिथे वाका. जे खूप दूरवरून येत असेल त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर असा सागर दिसेल, प्रचंड सागर दिसेल, दयेचा, करुणेचा, तेजाचा पावर दिसेल. सद्गुरू तुम्ही इच्छा नाही केलं तरी आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो, अकारण देतो, म्हणून त्याला दातार म्हटलेलं आहे गुरुला. लौकिक नाही बरं का, अलौकिक शक्तीचं दान तुम्हाला करतो म्हणून दातार म्हटलंय. तुम्हाला माहीतही नाही तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला दिले जातं. याला अकारण दान म्हणून दातार म्हणतात. गुरु दादू दातार. शिष्य काही देत नाही. कोण देतो? गुरु. असं एका ठिकाणी म्हटलंय कबीरानी की स्वतःचं शीर दिलं गुरुला ते स्वस्त आहे म्हणून समज. शीर दिये, हा पहिली ओळ, तन काय किती, शीश दीजे गुरु मिले, शीश दिए गुरु मिले तोही सस्ता जाम. शीश दिल्यानंतर जर गुरु मिळत असेल ते स्वस्त भांडारे म्हणून समज. आता लक्षात घ्या काय उंची आहे. फक्त गुरु मिळायची कंडिशन आहे. आणि म्हणून तो अमीर खुसरो म्हणतो, माझ्या जीवनातली सर्व संपत्ती 39 ऊठ मी देतोय. स्वस्त सौदा आहे, स्वस्त, पूर्ण समर्पण. आपण काय देतो? आपण गुरुला काय देतो? बाबासाहेब नेहमी म्हणायचे, अरे तुम्ही तुमच्या पोराला देता तेवढं तरी देता का? जावायला देता तेवढं तरी देता का? आणि त्या पद्धतीचं देता का? किती प्रेम आहे तुमचं? बायकोवर जितकं तेवढं माझ्यावर आहे का? अरे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं असावं लागतं. ते मरक्या देहाचे लोक आहेत. अरे अमरत्व तुम्हाला इथे मिळणार आहे, तुमची किंमत तुम्ही काय देता म्हणायचे ना. गुरु किंमत मागतो. शीरही कबीर म्हणाले, बाकीचं तर सोडा, सगळं तर द्यावं लागतं. शीर मागितलं ती स्वस्त सौदा आहे समजा, स्वस्त समजा. त्यांनी खडावाची किंमत केलेली आहे, गुरुची किंमत नाही केली. 39 ऊठ हिरे माणकं सोनं ही खडावाची किंमत आहे. आणि ते खडाव विकत घेऊन डोक्यावर घेऊन चाललाय तो. गुरुची किंमत नाही होऊ शकत. तो म्हणला त्यांच्या खडावाची किंमत आहे.
शिष्य काही देत नाही, तुमच्याकडे काहीही नाही, पण काय आपल्याकडे मोबदल्यात देण्यासारखं? तोलामोलाचं काही नाही, किंमत होत नाही जी चुकवल्या जाऊ शकते, मूल्य नाही की तुम्ही खरेदी कराल. खरेदी करण्यासारखं तुमच्याजवळ काही नाही आहे गुरूंचं, तरी पण सर्वस्व दिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नाही. म्हटलं ना एकदा, येशू ख्रिस्तांकडे एक हा आला, शिष्य नाही, एक सावकार आला. महाराज, शिष्य बनायचं आहे, माझ्याकडे काही संपत्ती आहे, मी तुम्हाला देतो, पण मला शिष्य बनायचं आणि मला ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे, समाधी लागली पाहिजे. ते म्हणाले, जीवनात किती मिळवलंस तू? म्हणे इतकं इतकं. खोटं बोलला नाही. आपल्याकडे खोटं बोलतात, माझ्याकडे नाहीच आहे. फार खोटं बोलतात साधक. इतकं आहे म्हणले, ते संपूर्ण अर्पण कर इथे आणून आणि गरिबाला वाटून टाकायचं. तुझं सगळी संपत्ती जीवनात मिळवलेली. तो पळाला, पुन्हा आला नाही. येशू ख्रिस्त हसले, शिष्यानं म्हणाले, पाहिलं, पळून गेला, देव पाहिजे होता त्याला, किंमत चुकवायची तयारी नाही. शिष्य म्हणाले, आपण किती मागितलं? अरे म्हणले, त्याच्यापेक्षा कमी मध्ये. त्याला म्हणले, आत्ता देवदर्शन देतो तुला, सगळी संपत्ती अर्पण कर, आत्ता, इमिजिएट अनुभव. त्याच्यापेक्षा कमीच सौदा होऊ शकत नाही म्हणले. संपूर्ण जीवनाची संपत्ती तो जर आणून फेकत असेल, त्याच्यापेक्षा कमीचा सौदा ईश्वर दर्शनाचा नाही, येशू ख्रिस्त म्हणाले. आपले संत तर म्हणतायत, पण किती द्यावं लागतं? दुःख दरिद्र तबका गया, सुख संपत्ती अपार, रज्जबकू अजब मिल्या, गुरु दादू दातार. गुरु दादू एवढे दानशूर मला भेटले की दुःख दरिद्र तबका गया, सुख संपत्ती अपार. गुरुकृपा झाली. रज्जब म्हणतो, अनुभवाला सुरुवात झाली. त्या क्षणी दुःख दारिद्र्य गेले. दुःख आणि दारिद्र्य एक सापेक्ष टर्म आहे. अनेकदा दुःख दुसरा श्रीमंत होतो म्हणून देखील होत आहे. शेजारी आपल्याला दुःख कशाने होतं? आपल्यासाठीच दुःख असतं असं नाही, कशाहीमुळे दुःख होतं. एकदा एक जण ईश्वराची फार मोठी भक्ती केली, ईश्वर प्रसन्न झाले. म्हणले, माग काय मागतो ते? म्हणले, मी मागितलं ते झालं पाहिजे, एवढंच वरदान द्या. ठीक आहे म्हणले, देतो, पण एक अट आहे. म्हणले, काय? तू जे मागितलं त्याच्या डबल शेजाऱ्याला मिळेल. मिळेल ना? म्हणले, मिळेल ना, मला तर मिळेल. ठीक आहे म्हणले. घरी आले. म्हणले, झोपडावं दिसायलंय घर. देवा, एक सुंदर असा बंगला झाला पाहिजे. आता शेजाऱ्याचं काय झालं? गावात नाही म्हणले, गावात सगळ्यांचं होणार. त्या गावात सगळ्यांचे डबल होतील. आता याचा एक बंगला झाला की प्रत्येकाला 2-2 बंगले झाले. यानं एक मोटार पाहिजे, सगळ्यांच्या घरी 2-2 मोटारी आल्या. 1 लाख रुपये पाहिजेत, 2-2 लाख आले प्रत्येकाकडे. 1000 मोहरा पाहिजे सोन्याच्या, 2-2 हजार मोहऱ्या आल्या. आता सगळ्यांचे डबल व्हायला. भिकारी कोण दिसायला लागला? सगळ्यामध्ये काही मागितलं तर भिकारी कोण दिसायला लागला? हा दिसायला लागला. शेवटी त्रासला. म्हटलं, ठीक आहे, सगळं काही मिळालं, पण यांचं सुख मला देखवत नाही, आपल्यापेक्षा डबल आहे. दुःख झालं ना. आणि प्रत्येक जण यालाच भिकारी म्हणू लागला. मग एक जण आला, आपल्या जाधव सारखे चालले होते दुसऱ्या गावचे.
का दुःखी? म्हणले काय सांगावं, असं असं आहे. सोपं आहे म्हणले. म्हणले माझ्यापेक्षा कोणी सुखी दिसू नये, मी सुखी फक्त दिसलो पाहिजे, बाकी दुःखी दिसली पाहिजे. मग काय करू? म्हणले असं कर, एक हात तोडून घे. एक हात तोडला, त्यांचे सगळ्यांचे 2-2 हात गेले. आणि तुझा एक डोळा फोडून घे म्हणले, बाकी काहीच करू नको. एक डोळा फोडून घेतला, त्या सगळ्यांचे डोळे 2-2 गेले. आता सगळं गाव आंधळं झालं, एकलाच डोळस. काय खुश झाला. काय करणार ते दृश्य पाहून सगळेच आंधळे. काहींचं दुःख दुसऱ्याचं सुख बघवत नाही, हेच दुःख आहे. पण दुःख आणि सुख फार वेगळ्या कल्पना आहेत. पण एकदा गुरूंच्या अनुभवाला सुरुवात झाली की आत्मसुखामध्ये पहुडलेलं मन असतं, आणि ते आत्मसुख अखंडित भोगत असताना संसाराचे दुःख आणि दारिद्र्य केव्हाच निघून जातं. ते दुःखी देखू शकत नाहीत तेव्हा अभाव वस्तूंचा अभाव हे दुःख खटकत नाही जीवनाला. म्हणून तुकारामही सुखी होते. अभाव खटकत नाही. नको, खारी शेंगदाणे मिळाले तरी पंचपक्वान्न पाहिजेत असा अट्टास होत नाही. पुरे मला खारीच पाहिजे, मला नकोय पंचपक्वान्न. आळंदीला आपण चांगलं करू शकत असतानाही एक सिंपल आहार दुपारी आपण ठेवतो, करू शकत नाहीत का पुरणपोळ्या? नकोय. अभावच पाहिजे खाण्यामध्ये, कंट्रोल पाहिजे. दुःख दारिद्र्य गेलं व सुखांची संपत्ती मिळाली, सुख संपत्ती मिळाली. येथे संपत्ती म्हणजे धन नाही, सांसारिक अर्थाने नाही, ऐश्वर्य आहे. भगवंताचं ईश्वरीय साम्राज्य, ईश्वरी शक्तींचं साम्राज्य आपल्यामध्ये येतं, हे ऐश्वर्य आहे. समाधी आहे, समाधान आहे, संबोधी आहे, सम्यकत्व संपत्ती आहे. एका अर्थाने समधातू आहे. सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, समता, हे सगळे शब्द. जे थांबले त्यांना सर्व सुख प्राप्त झालं. आणि जे पळत राहिले संसारामध्ये, धावाधावी, दिंडीमध्ये एक धावाधावी प्रकरण आहे, तुम्ही जर गेले तर. धावाधावी म्हणजे त्या एखाद्या विशिष्ट स्पॉटहून जे पळतात सगळे धावाधावी. जे थांबले त्यांना मिळालं, आणि जे चालले त्यांनी गमावलं. संसारात चालणं नाही, थांबलं पाहिजे. सुख दुःख बराबर मिळतं. मग सफलता विफलता बरोबर झाली. ठेविले अनंते तैसीची रावे, हा भाव जागृत होतो. जीवन असलं काय, मृत्यू आला काय, समता उत्पन्न होते. समाधी धन मिळतं. आपली ही संपत्ती मिळते ती विपदा आहे. खरं म्हणजे फार संपत्ती जर आपल्याला मिळाली ना, रात्रभर झोपच येणार नाही, झोपच येत नाही. आणि संपत्ती मिळाली म्हणजे सुख मिळेल ही भ्रांती आहे. रॉक फेलरही रडला, सिकंदरही रडला, दुःखच त्यांनी पाहिलं. सरकारी टाकसाळीतल्या मोहरा नसतात समाधी धन म्हणजे. अनंत आकाशातून चैतन्याच्या लहरी आणि मोहरा असतात. चैतन्य लहरी त्याचे दागिने अंगावर घातलेले असतात. आपल्या शाश्वत सुखामधून ते सुख आत्म्यामध्ये उतरतं. परमात्म्याच्या टाकसाळीतून छपाई होते त्याची, आणि ती आपल्याला मिळते. अखंड सुख, अखंड शांती, अखंड समाधान असं मिळतं. आणि रज्ज म्हणतो ते मला मिळालं. सुख संपत्ती अपार असं मला गुरुकडून मिळालं. अमोघ अमूल्य असं ते धन.
रज्जब नर नारी सकल चकवा चकवी जोड़, गुरु बैन बिच रैन में किया दुहु गरफोड़। रज्जब नर नारी सकल चकवा चकवी जोड़, रज्जब नर नारी सकल चकवा चकवी जोड़। चकवा चकवी चातक चकोर पक्षी, चकवा चकवी पूर्ण प्रकृती चकवा चकवी आहे, दोन भागात वाटली आहे। पूर्ण ही विश्वसृष्टी दोन भागात आहेत, एक प्रकृती आणि पुरुष। म्हणजे प्रकृती म्हणजे चकवी, पुरुष म्हणजे चकवा, नर नारी। रज्जब नर नारी सकल चकवा चकवी जोड़, संपूर्ण विश्व ब्रह्मांड जीव, ब्रह्मांड जीव चेतना चकवा चकवी नर आणि नारीच्या रूपात आहेत। स्वतः पुरुषोत्तम, प्रकृती त्याची नारी, कृष्ण राधा, रुक्मिणी कृष्ण, पांडुरंग रुक्मिणी। पहा सगळा चकवा चकवी, नर नारी, प्रकृती पुरुष। स्त्री पुरुषाकडे व पुरुष स्त्रीकडे आकर्षित आहे। कोणी म्हणे आम्ही कुठे, नाही, लग्न झाल्यानंतर काही दिवस। त्यामुळे जो बनवणारा परमात्मा आहे त्याचा शोध घेतला पाहिजे। अरे एवढं विश्व निर्माण केलंय, त्याला शोध घेतला पाहिजे ना, याच्याकरता जन्म आहे। पण नरनारी एक दुसऱ्याच्या आकर्षणामुळे शोधत नाहीत त्याला। कोणी बनवलंय आपल्याला, उसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा। ज्याने विश्वसृष्टी एवढी सुंदर निर्माण केली, स्त्री इतकी सुंदर निर्माण केली, पुरुष असा निर्माण केला, तो किती सुंदर असेल। काश्मीर पाहायला जातात, पण परमात्म्याचं सौंदर्य पाहायला कोणी जात नाही, तो किती सुंदर असेल। शोधायला पाहिजे, पण त्या आकर्षणाने शोधला जात नाही। पुरुषाला स्त्री मिळते, स्त्रीला पुरुष मिळतो, फक्त एवढेच, पण हातात काही पडत नाही, सर्व स्वप्नवत आहे। एकाला तोडून दोन केले, पुरुष आणि प्रकृती, ब्रह्म दोन ठिकाणी विभागलं पुरुष आणि प्रकृतीमध्ये, एकाला तोडून दोन केले। एक दुसऱ्याला भेटण्यास ते आतुर आहेत। जीव देखील आत्म्यापासून विभक्त झालाय, परमात्म्यापासून विभक्त झालाय, एक दुसऱ्याला भेटण्याकरता आतुर आहेत ते। नदी पहा जिथून जन्मते, समुद्रावरून निघते, थै थै नाचते, कुठे जाते? माझी कविता आहे ना, पतिमिलनाची ओढ अंतरी, धावे सरिता मार्गक्रमोणी, छेडित संगीत वीणा हृदयांतरी, आलापित प्रेमगीत ओठांनी। प्रेमगीत म्हणत, नाचत, थैथयाट करत आपल्या पतीला समुद्राला मिळण्याकरिता ती जाते, मिलनाकरता सगळं जातात। हा सूर्य देखील कुठल्या तरी महान सूर्याची प्रदक्षिणा करण्याकरता जातोय। हे ब्रह्मांड एका मोठ्या ब्रह्मांडाची परिक्रमा करण्याकरता जात आहेत। मिलन। आणि आपल्यामध्ये देखील कुठली तरी मुलगी असते, कुठल्या तरी मुलगा असतो, दोघाला एकत्रित आणल्या जातं, पती पत्नीचं मिलन। आकाशासी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे। दोघं भेटण्यास आतुर आहेत, पण भेट कधीच होत नाहीत। या जीव हजारो जन्मापासून विभक्त झालेला आहे आणि परमात्म्याची भेट करण्याकरता त्याला ओढल्या जातोय, पण आपण त्याला खुळखुळे दाखवतोय। सांगितलं एकदा मी, मध्येच अडवतोय। पाय पिक्चर पाय, कार पाय, बंगला पाय, बायको पाय। अरे तो म्हणतो मला जे पाहिजे तिकडे पाहायला निघालोय मी, तो थांबतो, पुन्हा सुखी होत नाही, पुन्हा जातो। तो सुखी कधी होईल? त्या मूळ चैतन्यामध्ये तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो सुखी नाही। आणि शेवटी भेट कधीच होत नाही, एक होऊन दूर जातात। शरीराने मनाने देखील पती पत्नी दूर जातात की नाही?
एखाद्या वेळेस घटस्फोट देखील होतो, क्षणभर सुख मिळते, पण तत्क्षण दुःखाची वर्षा होते. म्हणून म्हणलं ना, पत्नी अगोदर करायच्या अगोदर चंद्रमुखी, लग्न झाल्यानंतर सूर्यमुखी आणि पोरग झाल्यानंतर ज्वालामुखी. दुःखाचीच वर्षा होते. जरा प्रेम थोडं असतं, घृणा जास्त असते. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, घृणा होरपळतो. हा दोघंही होरपळतात. प्रेम 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 फक्त स्वप्नात असतं. हे द्वंद्व चालत राहतं, कधीतरी प्रेम मिळेल. पुरुष स्त्री मिलन विपरीतपणा आहे. ऋण व धनधारा, विकर्षण आकर्षण चालू आहे. एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला सारे पुरुष किंवा स्त्रिया भेटल्या तरी तो तृप्त होणार नाही. कोणाचं उदाहरण आहे? 1000 वर्ष जगला ययाती. स्वतःच्या मुलांनी पूर्ण आयुष्य दिलं कामवासना पूर्ण करण्याकरिता. शेवटी 1000 वर्षानंतर म्हणतो, नाही, मला याच्यात सुख नाही मिळालं, तृप्त होत नाही. म्हणून ते पात्र परमात्म्याच्या शक्तीने भरलं पाहिजे. वासनेच्या, कामवासनेच्या, वस्तूंच्या, विकारांच्या आणि विषयांच्या पात्र भरलं तर काही फायदा होत नाही. परमात्म्याची चैतन्य शक्ती, अमृतधारा ती हवी आहे, तर सुख मिळतं.